असं आहे पहा की तुम्हाला ऐकायला साधी साधीच बोलू वाटतील, त्यांना जमायले न जमायले, पण त्यांची इच्छा लय की आमचा कार्यक्रम झाला पाहिजे. त्याच्यासाठी मी सांगितलं मग तुम्हाला लवकर उठावं लागेल 5ला. हो महाराज उठतोच म्हणले आणि 5ला उठायला लागले. त्या तशा पद्धतीनं प्रॅक्टिस करायला लागले. आणि खास म्हणजे हे ना सगळे निघून गेले आणि आता थांबलेले जे पालक होतं त्याला खरंच विशेष मानावं लागेल. त्याच्यामध्ये खास म्हणजे निवगेकर आपले सगळे प्रेक्षक मंडळी असतील, आपले कवठेकर असतील, आपले आदित्य, आपला आदित्यचे पप्पा, हे सगळेच असतील माथळ्याचे. त्यांच्या गावात विशेष म्हणजे सप्ताह चालू असताना पहा आणि सगळेच जण सांगली जिल्ह्यातल्या आपल्या तेजेसच्या मम्मी असतील, या थांबलेल्यांचं सगळ्यांचं कौतुक. आणि एवढा एक कार्यक्रम 5 मिनिटाचा गोड करून घ्या ही नम्र विनंती. पहा रामकृष्ण पेंडे यांच्या कृपा आशीर्वादाने आम्ही प्रारंभिक बोल मात्र 8 हे तुमच्या पुढे सादर करणार आहोत. तुम्ही शांततेपणे गोड करून घ्यावे हे नम्र विनंती. रामकृष्ण. कुंभाराने बाळ तुडविले पायी
नवलाची गोष्ट ऐकासाठी बाई कुंभाराने तुडविले बाई आजी गोष्ट हसत खेळत बोबडे बोलत तुडविले बाळ त्यासी सुदिनाये नवलाची गोष्ट ऐकासाठी बाई कुंभाराने बाळ तुडविले बाई नवलाची गोष्ट कुंभाराने बाळ तुडविले बाई नवलाची गोष्ट भजनी गायनी गोरोबा रंगले भजनी गायनी गोरोबा रंगले भजनी गायनी गोरोबा रंगले भजनी गायनी गोरोबा रंगले एक रूप झाले एक रूप झाले विठोबाची बाई नवलाची गोष्ट ऐकासाठी बाई कुंभाराने बाळ तुडविले बाई नवलाची गोष्ट ऐकासाठी बाई कुंभाराने बाळ तुडविले बाई गोष्ट नामदेवी कीर्तनी चमत्कार झाला चमत्कार झाला नामदेवा कीर्तनी चमत्कार झाला चमत्कार झाला जनी मने बाळ जनी मने बाळ कुंभारा दिसला नवलाची गोष्ट ऐकासाठी बाई कुंभाराने बाळ तुडविले बाई नवलाची गोष्ट ऐकासाठी बाई कुंभाराने बाळ तुडविले बाई धन्यवाद. सदा माझी डोला जडो तुझी मूर्ती डोला जडो तुझी मूर्ती माझी डोला जडो तुझी मूर्ती सदा माझे डोला सदा माझे डोला जडो तुझी मोर सदा
सदा माझे डोला जडो तुझी मूर्ती सदा माझे डोळा जडो तुझी मूर्ती सदा माझे डोळा जडो तुझी मूर्ती सदा माझे डोला जडो तुझी मूर्ती सदा माझे डोला जडो तुझी मूर्ती सदा माझे डोळा जडो तुझी मूर्ती सदा माझे डोळा जडो तुझी मूर्ती रखुमाईच्या पती सोयरिया रखुमाईच्या पती सोयरिया उड तुझे रूप उड तुझे नाम उड तुझे रूप उड तुझे नाम उड तुझे रूप उड तुझे नाम गोड तुझे रूप गोड तुझे नाम गोड तुझे रूप गोड तुझे नाम गोड तुझे रूप गोड तुझे नाम धीमत प्रेम सर्व काल धीमत प्रेम सर्व काल गोड तुझे रूप गोड तुझे नाम गोड तुझे रूप गोड तुझे नाम गोड तुझे रूप गोड तुझे नाम विठू माऊली हाची वर देई 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 संचरोनी राई संचरोनी राई हृदयी माझा गोड तुझे रूप गोड तुझे नाम गोड तुझे रूप गोड तुझे नाम गोड तुझे रूप गोड तुझे नाम तुका म्हणे काही नमावो अनिका तुका म्हणे काही नमावो अनिका तुझे पायी रे तुझे पायी सुख सर्व आहे. गोड
रामकृष्ण हरी. सत्य संकल्पाचा दाता नारायण. सत्य संकल्पाचा सत्य संकल्पाचा सत्य संकल्पाचा दाता नारायण. सत्य संकल्पाचा दाता नारायण. सत्य संकल्पाचा सत्य संकल्पाचा सर्व कार्य पूर्ण सर्व कार्य पूर्ण मनोरथ सत्य संकल्पाचा सत्य संकल्पाचा सत्य संकल्पाचा इथे अलंकार शोभती सकळ. इथे भाव बळे फाळ भाव बळे फाळ इथे ताके सत्य संकल्पाचा सत्य संकल्पाचा सत्य संकल्पाचा
पाडी उता विळमान देवीची आवाडी उता विळमान लागले शेताना लागले शेताना
बहुता सुकृताची जोडी बहुता सुकृताची जोडी सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर कोणी आहारे पंढरी जन्मासे हो पाहणे पंढरी नाचा महाद्वारी देवा पुढे जन्मासे हो येऊन पाहणे पंढरी जन्मासे हो पाहणे पंढरी चंद्रभाग देरी करावे स्नान चंद्रभाग देरी करावे स्नान घ्यावे दरुशन पुंडलिकाचे जन्मासी हो पाहणे पंढरी जन्मासी हो पाहणे पंढरी जन्मासे हो पाहणे पंढरी मने माझा पुरवावा येत हे माझा उरवा माहित मने माझा पुरवावा येत श्रीरामने माझा उरवा माहित डोळे भरून पा विठोबाचे मुख जन्मासे हो पाहणे पंढरी जन्मासे हो पाहणे पंढरी जन्मासे हो पाहणे पंढरी पंढरी रामकृष्ण हरी.
करते ध्यान उभे विठेवरी सुंदर ते ध्यान उभे विठेवरी कासे पीतांबर तुळसी हार गळा कासे पीतांबर तुळसी हार गळा कासे पीतांबर तुळसी हार गळा कासे पीतांबर मकर कुंडले तळपती श्रवणी तुळशी हार गळा कासे पीतांबर तुळशी हार गळा कासे पीतांबर तू का म्हणे माझे हेच सर्व सुख तुळशी हार गळा कासे पीतांबर तुळशी हार गळा कासे पीतांबर विशेष सांगायसारखी एक गोष्ट आहे पहा. आपण परभणी, नांदेड, हिंगोली सगळे जिल्ह्यातले बरेच विद्यार्थी आहेत. पण सांगली जिल्ह्यातले किती असतील तर ते एकच आहे. आणि ते एक असताना पहा एवढ्या विद्यार्थ्यांसोबत सामावून घेतो छानपैकी सगळ्याला ते सगळे जीव लावतात त्याला. आणि विशेष म्हणजे अख्ख्या जिल्ह्यामधून त्या 4 मुलांमध्ये एकटाच टिकला तो. 4 जण होते सांगली जिल्ह्यातले. पण आम्हाला याच भागामध्ये राहायचं नाही असं म्हणून ते 2-3 कमी झाली समजा. पण हे एकटा टिकला याचा सुंदर एक अभंग आणि राहिलेले अनंत खास म्हणजे विशेष आई आल्यात पाहण्याकरता. 800 रुपये खर्च करून तिकीट आणि उद्याच्याला जायला पुन्हा 800 रुपये. पण 800 रुपयाचं पण नाही पण 7 घंटे प्रवास करून आल्यात खाली या अभंगासाठी. तर त्या आईचं पण कौतुक आणि तेजसचं पण कौतुक. सगळ्यांनी एकदा टाळ्या वाजवा 2 मिनिटं छानपैकी. आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव ताजनाव श्री
पूर्ण कार्यक्रम संपला पहा. पण काय आहे, एक